नमस्ते, श्राऊस किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवत आहे चकुल्या. त्यासाठी मी 1 वाटी तुरीची डाळ कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे. कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये जिरे, मोहरी, हिंगाची फोडणी दिली. नंतर कढीपत्ता आणि बारीक केलेला लसूण घातला. लसूण चांगला भाजल्यानंतर त्यामध्ये आपण खोबरे घालू. खोबरे चांगले भाजून घ्यावे आणि चटणी आणि हळद घातली. मसाला चांगला भाजून घेऊ. नंतर आपण शिजवून घेतलेली तुरीची डाळ मी त्यामध्ये घालत आहे. आपल्याला हवे तेवढे पाणी घालावे. चवीनुसार मीठ घालून आमटी शिजत ठेवावी. तोपर्यंत मी कणिक मळून घेतलेली होती. त्याच्या गोलाकार अशा चपात्या लाटून घेतलेल्या आहेत. अर्ध्या कणकीच्या मी चपात्या लाटून ठेवलेल्या आहेत. नंतर आपल्याला हव्या त्या आकारामध्ये त्या चपात्या कट करून घेऊ. येथे मी चौकोनी आकारामध्ये चपात्या कट करून घेतलेल्या आहेत. येथे तुम्ही बघू शकता. आता आपल्या आमटीला उकळी आलेली आहे. त्यामध्ये आपण कट करून घेतलेली चपाती घालू. अशा सर्व चपात्या मी त्यामध्ये घालत आहे. 23 मिनिटे शिजत ठेवू. येथे तुम्ही बघू शकता आमटी चकुल्या शिजतील तशी आमटी घट्ट होत आहे. तर तयार आहेत आपल्या चकुल्या. त्यामध्ये कोथिंबीर घालून वाढून घेऊ. भाजीला काही नसेल तर ह्या चकुल्या खूप खमंग लागतात. लिंबू घालून ते खूप चवीला लागतात. तर तुम्ही नक्की करून बघा आणि मला सांगा कशा झाल्या होत्या. धन्यवाद.